हे बघा मित्रांनो, इथं पहिले पूर्वीचं पानतास होतं आणि वरतून माझं शिवराच्या वरतून भगवान ठेंग यांची शेती आहे. यांनी शेती पराळा हा काढला. पराळा काढल्याच्या नंतर यांनी पानतास पूर्ण बुजवलं. हे बघून घ्या तुम्ही. तर यांचं जे शेतातलं पाणी आहे हे पूर्ण माझ्या शेतात येतं आहे आणि शेतात येऊन हे बघून घ्या. हे पूर्वीचं पानतास होतं इथं. तर यांनी ही शेती इथं काढलेली आहे. इथं पराळा होता. पराळा काढल्याच्या नंतर यांनी शेती तयार केली. शेती काढल्याच्या नंतर हे पानतास जे पूर्वीचं आहे हे पूर्ण यांनी दाबून टाकलेलं आहे इथं. हे बघून घ्या. आणि हे जे यांच्या शेतातलं पाणी जे आहे हे माझ्या शेतात येते. माझ्या शेतात येऊन माझ्या शेतात नाल्या पडलेल्या आहेत. आता मी तुम्हाला 2 व्हिडिओ टाकणार आहे आणि पूर्ण माझ्या शेतामध्ये पूर्ण गाळ आणि पाणी हे वाहून जात आहे. त्यांना मी 3 वर्ष झाले सांगून आता थकलोय. आता आखरी मला हे व्हिडिओ बनवायचं काम पडत आहे. तशीच हे तहसीलदार साहेबांना हे बघा, हे इथून यांच्या शेतातून पाणी येत आहे. इथून हे बघून घ्या. हे पूर्ण हे पाहून घ्या. त्यांना 3 वर्ष झाले आता सांगून थकलोय मी. हे पूर्ण माझ्या शेतातला गाळ वाहून गेल्यानंतर त्यांनी जर 5 तास काढलं. हे बघून घ्या. हे शेती पडीत आहे माझी. आम्ही इथं राहत नाही आहे. हे बघून घ्या. हे नाली पडलेली आहे. पूर्ण शेतात माझ्या गाळ वाहून जात आहे. नाल्या पडत आहे. हे बघून घ्या तुम्ही. यांना सांगून थकलो मी आता. एक तहसीलदार साहेबांना लेटर देतो